वंदे मातरम. मित्रांनो, AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, पण AIचा तुमच्यापेक्षा प्रभावी वापर करणारी व्यक्ती कदाचित तुमची जागा घेऊ शकते, तुम्हाला मागे टाकू शकते. आज संपूर्ण जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू आहे, ऑटोमेशन वाढत आहे आणि लाखो तरुणांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे: भविष्यात आपले काय होणार? नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्युरेस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पण याच काळात जगातील सर्वात प्रभावशाली AI चिप बनवणारी कंपनी NVIDIA चे संस्थापक आणि CEO जेन्सन हुआंग हे एका अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहेत. अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करतानाचं भाषण त्यांचं हुरूप वाढवणार आहे, नैराश्याचं सावट दूर करणार आहे, जे आजच्या प्रत्येक हताश झालेल्या तरुणाला नवा रस्ता दाखवू शकतो. त्या भाषणाचा परामर्श आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, जेन्सन हुआंग म्हणाले, नो जनरेशन हॅज एंटायर्ड इन द वर्ल्ड विथ मोर पॉवरफुल टूल्स. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातील कोणत्याही पिढीपेक्षा अधिक शक्तिशाली साधने आणि अधिक मोठ्या संधी आजच्या तरुण पिढीकडे आहेत. मित्रांनो, AI कडे भीती म्हणून पाहिजे नाही, ही सर्वात मोठी संधी म्हणून पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत AI मुळे निर्माण झालेली भीती खरी कितपत आहे, भविष्यात कोणत्या नोकऱ्या बदलू शकतात आणि NVIDIAचे प्रमुख जे आहेत जेन्सन यांनी तरुणांना नेमका कोणता संदेश दिला आहे. कारण फक्त टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन नाही ही AIची, तर संपूर्ण जग बदलण्याची ही सुरुवात आहे. जेन्सन यांनी कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या 10 मे 26 रोजी आयोजित पदवी प्रदान समारंभामध्ये दिलेलं भाषण हे मुख्यतः AI रिव्होल्युशन, भविष्यातील संधी, तंत्रज्ञानामुळे होणारा बदल आणि तरुणांनी जग घडवण्याची जबाबदारी या विषयांशी निगडीत होतं. मित्रांनो, बघा फरक कसा आहे. शिक्षण पूर्ण करून व्यावहारिक जगात पाऊल ठेवणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या हाती आपल्या अनुभवाची शिदोरी देण्यासाठी NVIDIAचे प्रमुख जेन्सन हुआंग सारख्या व्यक्तिमत्वांना कमेन्समेंट स्पीच देण्यासाठी पाचारण करण्याचा अमेरिकेतील विद्यापीठाचा उपक्रम किती प्रेरणादायी आहे. आणि आपल्याकडे बहुतांश विद्यापीठे पदवी प्रदान समारंभासाठी राजकीय नेते अथवा मंत्री यांना निमंत्रित करीत असतात. असो, तो आपला आजचा विषय नाही. सेक्टर असो की इतर क्षेत्र, आज पदवी हातात असलेला आणि नोकरी करत असलेला प्रत्येक तरुण एकाच चिंतेने ग्रासला आहे: माझं भविष्य काय? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता माझी नोकरी हिरावून घेणार का? या भीतीमुळे आजची तरुण पिढी प्रचंड निराशात, डिप्रेशनमध्ये जगते आहे. या कार्यक्रमात जेन्सन यांनी आजच्या तरुणांच्या सर्वात मोठ्या भीतीवर नेमकं बोट ठेवलं. ती भीती म्हणजे AI मुळे नोकऱ्या संपतील का? हुआंग यांनी जे उत्तर दिलं ते डोळे उघडणारे आहे. ते म्हणाले, AI मुळे नोकऱ्या बदलतील हे नक्की, काही जुन्या पद्धतीच्या नोकऱ्या नष्टही होतील, पण AI तुमची नोकरी घेणार नाही. तर जी व्यक्ती AIचा वापर अत्यंत प्रभावीपणे करू शकते ती व्यक्ती तुमची नोकरी घेऊन जाईल. या विधानाचा सखोल अर्थ असा, मित्रांनो, तंत्रज्ञानाचा वेग आपण रोखू शकत नाही. इतिहास साक्षी आहे. जेव्हा भारतात किंवा जगात संगणक, कॉम्प्युटर्स आले, तेव्हाही बँका आणि इतर कार्यालयांमध्ये संप झाले की यामुळे कोट्यावधी लोक बेरोजगार होतील. पण झालं काय? कॉम्प्युटरमुळे IT नावाचं एक संपूर्ण नवीन क्षेत्र तयार झालं, ज्याने कोट्यावधी लोकांना रोजगार दिला. आज AIच्या बाबतीत तेच घडतंय. भीती नोकरी जाण्याची नाही, तर आपण काळासोबत स्वतःला न बदलण्याची आहे. आजच्या तरुणांमध्ये नैराश्य येण्याचं मुख्य कारण काय आहे? आजची पिढी ही इन्स्टंट युगात मोठी झाली आहे. एका क्लिकवर जेवण मिळतं, एका क्लिकवर टॅक्सी येते. त्यामुळे करिअरमध्ये पहिला मोठा नकार, रिजेक्शन मिळतो किंवा एखादी नोकर कपात होते किंवा तरुण मानसिकदृष्ट्या कोलमडून जातात. याच मानसिकतेवर प्रहार करताना जेन्सन यांनी कार्नेगी मेलन विद्यार्थ्यांना संबोधित करताना एक अतिशय धक्कादायक, तितक्याच व्यावहारिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मी तुम्हाला यशाच्या शुभेच्छा देण्याऐवजी तुमच्या वाटेला काही प्रमाणात वेदना
आणि प्रचंड संघर्ष यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. शिकार व्हा किंवा शिकारी बना हा विचार त्यांनी मांडला. याचा अर्थ तंत्रज्ञानाच्या जगात सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे अनिवार्य आहे. माय हार्ट इज इन माय वर्क. भाषणाच्या शेवटी त्यांनी CMU विद्यापीठाच्या घोषवाक्याचा उल्लेख केला. माय हार्ट इज इन द माय वर्क. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्या कामात मन घाला, मोठे निर्माण करा, जबाबदारीने तंत्रज्ञान वापरा, समाजासाठी उपयुक्त काम करा. त्यांच्या मते तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मानवी क्षमता वाढवणे आहे. एका एवढ्या मोठ्या कंपनीच्या अब्जाधीश मालकाने विद्यार्थ्यांना संकटाच्या शुभेच्छा का द्यावी? कारण त्यांनी स्वतः हे भोगलेलं आहे. त्यांची बुद्धिमत्ता किती असली तरी जोपर्यंत तुमच्यात अपयश पचवण्याची आणि वेदना सहन करण्याची क्षमता निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही जगात कोणतेही मोठे साम्राज्य उभे. एनव्हिडिया कंपनी आज ज्या $5 ट्रिलियन शिखरावर आहे ती तेथे एका रात्रीत पोहोचलेली नाही. त्यांनी स्वतः एक किस्सा सांगितला. एकदा ही कंपनी पूर्ण दिवाळखोर होऊन बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती, पण प्रत्येक अपयशाने त्यांना लढायला शिकवलं. या परिस्थितीवर मात कशी करायची, भविष्याची भीती कशी घालवायची यावर जेन्सन यांनी त्यांचा सर्वात प्रसिद्ध कानमंत्र दिला. रन, डोंट वॉक. म्हणजे धावा, चालत राहू नका. त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. तुम्ही स्वतःच्या अन्नासाठी म्हणजे प्रगतीसाठी धावत आहात किंवा कोणीतरी तुम्हाला त्याचे अन्न बनवून तुम्हाला मागे टाकू नये म्हणून तुम्ही धावत आहात. आजच्या कॉर्पोरेट आणि तांत्रिक जगताचा वेग इतका प्रचंड आहे मित्रांनो. जर तुम्ही म्हटलं मी नंतर करेन, मी नंतर शिकेन किंवा माझी पदवी झाली आहे आता शिकायची काय गरज आहे, असा प्रश्न विचारत असाल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाल. तुम्हाला सतत स्वतःला अपस्किल करावं लागेल. मित्रांनो, नोकर कपात म्हणजे ले ऑफ हे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक दुष्टचक्र आहे आणि AI हे भविष्यातील वास्तव आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. आपल्या नियंत्रणात काय आहे तर आपली स्वतःची मानसिकता आणि शिकण्याची वृत्ती. जेन्सन हुआंग यांच्या भाषणाचा सारांश हाच सांगतो की संकटांना आणि अपयशाला घाबरून नैराश्यात जाण्यापेक्षा त्यांना आपल्यातील सहनशक्ती वाढवण्याची एक संधी समजा. तंत्रज्ञानाचे गुलाम बनण्याऐवजी त्याचे मालक बना. तंत्रज्ञानाचा विकास होत असताना माणसाने आपली संवेदनशीलता, नैतिकता आणि नम्रता सोडता कामा नये. यावर त्यांनी आपल्या भाषणात विशेष भर दिला. बुद्धिमत्तेसोबतच चारित्र्य तितकेच महत्त्वाचे असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, परिस्थिती किती कठीण असो, ॲक्युरेस इन्साईटचा हाच सल्ला असेल, घाबरू नका, काळाची पावले ओळखा, शिकत राहा, धावत राहा. जॉन्सन यांच्या भाषणाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जेन्सन हुआंग यांचे विचार कसे वाटले आणि सध्याच्या नोकर कपातीवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा आपलं ॲक्युरेस इन्साईट्स हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. जय हिंद.